लिंगायत समाजाच्या न्याय व हक्कासाठी राष्ट्रीय लिंगायत संघाच्या माध्यमातून 26 सप्टेंबरपासून मंगळवेढा ते मुंबई लिंगायत जोडो बसव यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समन्वयक विजयकुमार हत्तोरे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी बोलताना हत्तोरे म्हणाले की लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा। मंगळवेढा येथे महात्मा बसवण्णा यांचे राष्ट्रीय स्मारक मंजूर करून निधी उपलब्ध करून द्यावे। लिंगायत दाखल्यासहित सर्व पोट जातींना ओबीसीचे आरक्षण देण्यात यावे। महात्मा बसवण्णा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळाला 5 कोटी रुपये निधी द्यावा। केंद्रामध्ये अल्पसंख्याक दर्जा द्यावा। विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्राधान्य द्यावे। त्याचबरोबर लिंगायत समाजाला जनगणमध्ये वेगळा कॉलम द्यावा। गाव तिथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी। दिल्ली येथील नवीन संसद भवनास महात्मा बसवण्णा यांचे नाव द्यावे। या व अशा अनेक मागण्यांसाठी बसव यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे हत्तोरे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला तुकाराम माळी, नामदेव फुलारी, अशोक भांजे, विजय कुलकर्णी आदी उपस्थित होते। बसव यात्रा आपल्या निघणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पंढरपूर असू दे, मंगळवेढा, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा हे तसं लिंगायतांचं संख्याबळ असलेला जिल्हा आहे। तसेच लातूर, नांदेड, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि मुंबई असा या रथयात्रेचा आमचा रूट आहे। कपिल लारा म्हणून आमचं जे मनमत माऊलीचं ठिकाण आहे, तो ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ आहे। अशा वेगवेगळ्या बऱ्याच तुळजापूरला जी आई तुळजाभवानी आहे, त्या सगळ्या देवांच्या समोर